हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज ना सॅटर्डे होता आणि सॅटर्डे संडे ना शर्यूला आणि शर्यूच्या पप्पांना दोघांनाही सुट्टी असते, त्यामुळे ते दोघे निवांत झोपले होते. मी सुद्धा ना खूप लेट उठले आज, म्हणजे आज 8 वाजले होते. दररोज तर 8 वाजेपर्यंत ना स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला असतो आणि शर्यूची पण उठायची वेळ असते, कारण 9 वाजता स्कूल असतं. आज सुट्टी होती त्यामुळे मला जरा निवांतच उठावं. तर मी नाही तर दुधावरची साय काढून घेतली, कारण मी घरीच तूप बनवते. कोण कोण बनवतं कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यासाठी ना दूध पण चांगलं लागतं. सुट्टी असलं ना कसं एकदम रिलॅक्स वाटतं ना, शाळेत जायची घाई ना कशाची, डबा बनवायचं टेन्शन, एकदम निवांत. सकाळी ब्रेकफास्ट पण होतो. एरवी तर असा ब्रेकफास्ट होत नाही, कारण नको वाटतं की एवढ्या घाईमध्ये नाश्ता करा नंतर जेवायला बनवा, कारण सकाळी 8 वाजता डबा द्यायचा असतो. तर इथं ना मी चहा बनवला छान असा आणि नंतर देवपूजा पण करून घेतली. हे कामामध्ये लक्ष नसलं ना की असं काहीतरी होतं माझ्यासोबत. चला तर मग असो, आता ना मला स्वयंपाक बनवायचा होता कारण खूप लेट झाला होता. तर जेवायला काय बनवायचा हा नेहमीसारखा प्रश्न पडलेला मला. आणि भाजीपाला पण एवढा नव्हता फ्रीजमध्ये. 2-3 दिवस झालं होतं घरून येऊन थोडाफार भाजीपाला घेऊन आले होते मी, पण आता संपत आला होता आणि मी मार्केटमधून पण काही आणलं नव्हतं. थोडासाच पालक राहिला होता. आता त्यामध्ये ना गरगट्टा अशी पालकाची भाजी पण होणार नाही, म्हणलं काय त्यात मिक्स करून करावं. तर मग मला आठवलं की डाळ पालक बनवता येईल आपल्याला. मग मी डाळ पालकसाठी नाही पालक स्वच्छ असं निवडून घेतला आणि त्याचं शर्यूला वरण करता येईल. छान असं हिरवी मिरची आणि लसूणचा तडका देऊन ना डाळ पालक खूप छान होतो. आणि त्यासोबत ना बिर्याणी राईस बनवायचा खूप छान लागतं. आणि नंतर ना मला हे सगळे हरभरे निवडून घ्यायचे होते. मी शर्यूला म्हणलं शूट कर, तर ती काही नीट ऐकत नव्हती. तिनं असं स्वतःचंच काहीतरी शूट करायला घेतलं होतं. आणि इथं ना ही रडत होती, कारण तिला जायचं होतं तिच्या आजीकडे. मी म्हणलं ना तिला की थांब तुझा व्हिडिओ शूट करते, त्यामुळे ती नंतर ना हसायला लागली. ती जेव्हा जेव्हा रडायला लागली ना तेव्हा तेव्हा मी तिचं व्हिडिओ शूट करायला घेते, म्हणजे ती ना मग रडत नाही, हसती कॅमेऱ्यासमोर. मी नाही हरभरे भिजवून ठेवले, कारण शर्यूच्या पप्पाला दररोज मूग मटके हरभरे असे स्प्राऊट ना उसळ करून लागते दररोज टिफिनमध्ये. आणि नंतर ना आम्ही इथं किराणा आणायला आलो होतो. आणि कॅमेरा ओपन केला ना की असंच आमचं काहीतरी ना विचित्रपणा सुरू असतो. तिला म्हणलं ना मी अगं जरा नीट चेहरा बनव, नीट हे कर, मग तर ना ती खूप मुद्दाम केल्यासारखं करते. आणि तिथून आल्यानंतर ना मला जायचं होतं, शर्यूची फ्रेंडची बड्डे पार्टी होती. आता शर्यूची फ्रेंड, तिची मम्मी आहे ती माझी फ्रेंड, असे सगळे फ्रेंड झालेले आहेत स्कूलमध्ये. तर तिची बड्डे पार्टी होती, तर त्यासाठीच ना छान असं हा कुर्ता घातला होता मी आणि हॉटेलमध्ये बड्डे पार्टी केली होती. तर शर्यू इथं तिला विश करत होती आणि बड्डे गर्ल ना खूप खुश होती. आणि केक आणलाय बोलल्यावर सगळे बच्चे कंपनी तर खुश असणार. आणि केकसुद्धा ना ही ब्लूबेरीचा होता, खूप छान होता. आता ना एका पाठोपाठ एक ना असं मुलांचा बड्डे येतोय ना, त्यामुळे सगळ्यांना ना हॉटेलमध्ये जायला एवढी एक्साइटमेंट असते ना. आमची शर्यू तर ना आता दररोज विचारते, मम्मा आज कोणाचा बड्डे आहे का, आपण जाणार आहे का बाहेर. तिला एवढे आता 2-3 वेळा गेल्यामुळे ना तिला असं सवय लागल्यासारखं झालं आहे, पण ही सवय काय चांगली नाही असं मला तर वाटतं. आणि ते बड्डे गर्लचं ना छान असं केक कटिंग झालं, तिला केक वगैरे खाऊ घातला. आणि खरंच हे छोटे छोटे मुवमेंट ना त्यांच्या लक्षात राहण्यासारखे आहेत. नंतर मोठेपणी हे एकमेकींना विसरून पण जातील असं मला तर वाटते. आणि तिला ना गिफ्टमध्ये बॅग दिली होती आम्ही, ट्रॉली बॅग. आणि नंतर सगळ्यांसाठी नाश्ता ऑर्डर केला. मुलांसाठी नूडल्स, आमच्यासाठी मंचुरियन, कोणासाठी पावभाजी, कोणासाठी मिसळ पाव. आणि इथं बड्डे गर्लना ना रिटर्न गिफ्ट म्हणून ना सगळ्यांना गॉगल्स दिले होते. शर्यूने हा गॉगल घेतला होता, तिला खरंच खूप छान दिसत होता. आणि ब्रेकफास्ट वगैरे सगळं झाल्यावरती ना इथं चहा घेतला होता. बघा ह्या गर्ल गँगचं ना फोटोशूट करणं सुरू होतं गॉगल घालून. सगळ्याला गॉगल ना खरंच खूप छान दिसत होते. तर मग ते झाल्यावरती ना इथं तिचं गिफ्ट ओपन करून बघणं सुरू होतं. तिला ना गिफ्ट खूप जास्त आवडलं, कारण तिचा फेवरेट कलर होता. तिचा काय सगळ्याच मुलींचा फेवरेट कलर आहे पिंक. आणि काहीतरी उगीच गिफ्ट देण्यापेक्षा ना उपयोगी येईल असंच गिफ्ट द्यावं असं मला तर वाटतं. त्यामुळे सगळ्यांनी मिळून ना ट्रॉली बॅग दिली होती. आता माझं खाऊन पिऊन तर झालंय, पण घरी गेल्यावर मला शर्यूच्या पप्पासाठी जेवायला बनवायचं होतं. माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.